नमस्कार, मी प्राची. मी आपल्या सर्वांचं माझ्या वसुधैव कुटुंबकम या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज आपण एका खूप वेगळ्याच प्रवासाला निघणार आहे बरं का. आता ह्या कादंबरीचे जे लेखक आहेत, ते 1972 बॉर्न आहेत आणि त्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तर ही इज नोन फॉर हिज सायंटिफिकली ॲक्युरेट, ह्युमरस सायन्स फिक्शन. He is writing heavily on physics, orbital mechanics, and realistic technology. Famous for meticulous research, and speciality is his writing is witty. Isn't it surprising? की तुम्ही एवढं सायन्समध्ये रिसर्च करून एक खूप मोठी कादंबरी लिहिताय, पण त्याच्यामध्ये तुम्ही विनोद पण घालवू शकताय. किती सुंदर ना? तर येस, तर ह्यांची सगळ्यात महत्त्वाची पहिली कादंबरी होती मार्शन. यू मस्ट बी नोईंग. त्याच्यावरती फिल्म पण निघाली होती आणि तीसुद्धा अतिशय हिट झालेली होती. तर आपले लेखक आजचे आहेत मिस्टर अँडी वियर आणि आज आपण त्यांच्या द प्रोजेक्ट हेल मेरी या कादंबरीवरती आपण चर्चा करणार आहे आणि त्या कादंबरीची ओळख पण करून घेणार आहे. तर आता आपण हा जो प्रवास आहे ना, हा अतिशय चढ उतारांमधून जातो. कधी फ्लॅशबॅकमध्ये जातो, कधी पुढे जातो आणि तोच पूर्णपणे वाचकांना खिळवून ठेवतो. या कादंबरीचं वैशिष्ट्य हे आहे, की ह्याच्यामध्ये एवढ्या सायंटिफिक टर्म्स आलेल्या आहेत. शिवाय ॲस्ट्रॉनॉमीबद्दल खूप माहिती आहे. पण तरीसुद्धा इवन इफ तुम्हाला काहीही बेसिक ज्ञान नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही या कादंबरीचा आस्वाद खूप सुंदर प्रकारे घेऊ शकता. तर आता आपण सुरुवात करूया. असं आपण म्हणूया, की एक मिस्टर ए आहेत, ओके. मी ते आणि हे सायन्स रिसर्चर आहेत आणि त्यांची खरी ओळख मी थोड्या वेळाने करून देईन. कारण कादंबरी तशीच आहे. कधी फ्लॅशबॅकमध्ये जाते, कधी वर्तमानामध्ये येते. तर आपण पण तसंच जाऊया, थोडंफार प्रयत्न करूया जायचा. तर ही कादंबरी सुरू होते, ती एक अतिशय सस्पेन्सपूर्ण वातावरणामध्ये. म्हणजे थोडा वेळ आपल्याला काही ते वाचताना कळत नाही एक्झॅक्टली इथे काय होतंय. आपला जो हा हिरो आहे, जे मेन कॅरेक्टर आहे, सध्या आपण त्याला मिस्टर ए म्हणतोय. तर तो असा बांधला गेलेला आहे, एखाद्या ठिकाणी टाय झालेला आहे आणि मुख्य म्हणजे त्याला सगळीकडे अशा ट्यूब्स लावलेल्या आहेत. आणि या ट्यूब्स का लावलेल्या आहेत आणि तो कुठं आहे एक्झॅक्टली? तर आपला हा जो मिस्टर ए आहे, तर हा हळूवार डोळे उघडायचा प्रयत्न करतो. पण ॲक्च्युअली त्याला ते जमत नाही, कारण माहीत नाही की तो किती काळ अशा अवस्थेमध्ये आहे आणि का आहे, मुख्य म्हणजे. पण तेवढा विचार करायची सध्या त्याच्याकडे शक्ती नाही आहे. तो प्रयत्न करतोय डोळे उघडायचा, परत डोळे बंद करतोय. मग आणि तेवढ्यात एक कॉम्प्युटर रोबोचा हात येतो आणि त्याला नोट डाऊन करतो, की हां, डोळे उघडले आहेत. ऑब्जेक्टनी डोळे उघडले आहेत, असं नोट डाऊन करतो आणि त्याला काहीतरी एक असं स्लरीसारखं तो त्याला देतो. जेव्हा ती स्लरी त्याच्या पोटामध्ये जाते, मग नॅचरली त्याला थोडीशी हुशारी आल्यासारखी वाटते. हे असं बराच काळ चालू राहतं. तो प्रयत्न करतोय, डोळे उघडायचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही आहे. पण हळू-हळू जे त्याला फीडिंग पण चालू होतं कॉम्प्युटरकडून आणि आता त्याचे डोळे उघडलेले होते, थोडीफार जागृतावस्था नक्कीच त्याला आलेली आहे. तर तो विचार करतो, की मग तो एकदम असं म्हणतो, की ह्या ट्यूब्स वगैरे मी काढून टाकतो. ट्यूब्स काढून टाकतो आणि उठायचा प्रयत्न करतो. आधी जमत नाही, पण मग तो त्याच्यामध्ये यशस्वी होतो आणि बघतो, की हे एखाद्या बंद खोलीसारखं आहे. एक्झॅक्टली हे आहे काय? हॉस्पिटल आहे का काय आहे? याचा शोध तर नक्कीच घ्यायला पाहिजे. तर तो कसाबसा उठतो, उठतो, परत बसतो. पण हळू तिथे त्याला कोपऱ्यामध्ये एक शिडी दिसते. तो म्हणतो, "या शिडीवरून मला वर जाता आलं पाहिजे
आणि अनेक प्रयत्नानंतर तो यशस्वी होतो. त्या शिडीवरून तो वर जातो. तर वरती सीलिंगला त्याला एक लॅच दिसतं. ते लॅच तो उघडायचा प्रयत्न करतो. प्रयत्न करतो तर वरती त्याला अजून एक वरती रूम दिसते आणि अजून एक रूम दिसते. तर तो कसाबसा वरती पोहोचतो त्या खोलीमध्ये. इतकं सोपं नव्हतं ते, पण खूप प्रयत्न केले तेव्हा तो त्या वरच्या खोलीमध्ये गेला. तर तिथे पण त्याला अशी बरीच निरनिराळी मशीन्स आणि काय-काय ठेवलेलं दिसतं. तर तो म्हणतो, की आणि परत तिथे त्याला अजून एक शिडी दिसते. मग तो म्हणतो, "आता इथून पण आपल्याला जायलाच हवे, कारण कुठे आहे आपण? हे तर आपल्याला कळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर का आहे ह्याचा विचार करता येईल." तर तो परत खूप प्रयत्न करून बऱ्याचदा अयशस्वी होतो, पण तरी तो वरती सीलिंगपर्यंत पोहोचतो. तिथे अजून एक लॅच असतं. तो म्हणतो, "चला आता हे पण लॅच आपण उघडूया." मग तो ते उघडायचा जेव्हा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला कॉम्प्युटर क्वेश्चन येतो, "व्हॉट इज युअर नेम?" ओके. म्हणजे ते एखाद्या पासवर्डसारखा असणार आहे. तर व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज माय नेम? तो थोडा आठवायचा प्रयत्न करतो. त्याला काय 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 आहे म्हणजे? मी कोण आहे आणि माझं नाव काय आहे? मी इथे का आहे? आठवत नाही. अजिबात आठवत नाही त्याला. परत तो खाली उतरतो. परत खाली उतरतो. परत विचार करतो. आता विचारांची मालिका कुठंतरी जाऊन थांबत असताना त्याला असं वाटलं, आपलं नाव जॉर्ज आहे का जॉन आहे का ग्रेस आहे? ग्रेस म्हटल्यावरती त्याला कुठंतरी जाणवतं, की येस बाबा, की हे नक्की ग्रेसशी काहीतरी संबंधित आहे. तर आय कॅन ट्राय अगेन. तो परत लॅडर चढून वर जातो. जेव्हा त्याला परत प्रश्न येतो, "व्हॉट इज युअर नेम?" ही सेज ग्रेस. ग्रेस म्हटलं की ती लॅच उघडते. ओह गॉड! म्हणजे माझं नाव ग्रेस आहे एवढं कन्फर्म झालं. बाकी जास्त काही आठवत नाही आहे. पण एवढं तर नक्की कन्फर्म झालं. तो वरती जातो तर ती एक अतिशय सगळीकडे कॉम्प्युटर लॅब्स आणि सगळं तिथे पूर्ण असं सगळं असतं. तो म्हणतो, "हे का आहे?" आणि वरती बघतो तर ग्लास डोम असतो आणि त्या ग्लास डोममधून अथांग पसरलेलं आकाश आणि चांदण्या ह्याचं त्याला विराट दर्शन आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण नक्की स्पेसशिपमध्ये आहे, एवढं त्याचं डोकं चाललं. आता मी स्पेसशिपमध्ये आहे, पण ह्या स्पेसशिपमध्ये का आहे आणि मी कुठून कुठे चाललो आहे, हे किती महत्त्वाचं आहे. मला स्पेसशिपमध्ये का होतो मी? मी कोण आहे? मी ॲस्ट्रोनॉट आहे? पण असं काही मला आठवत नाही आहे. मग मी आहे तरी कोण? आणि आता करायचं काय? इथपर्यंत आपण आलो आहे. आता ह्याच्यापुढे आपण थोडंसं मागे जाऊया आणि आता ह्या सगळ्या सस्पेन्सची थोडीफार आपल्याला हे तर आपल्याला आपण थोडं उलगडूया थोडक्यामध्ये. करेक्ट. तर आता आपण थोडं मागे जातोय. ओके. ॲक्च्युअली काय झालेलं असतं, की सूर्याची जी क्षमता आहे एनर्जी द्यायची आणि प्रकाश जो सूर्याचा मेन इफेक्ट असतो सर्व इतर ग्रहांवरती, तर तो कमी व्हायला लागलेला असतो. तर हा कमी का होतोय? ह्याचा शोध जेव्हा सायंटिस्ट घ्यायला लागतात, तर त्यांच्या लक्षात येतं, की ॲस्ट्रोफेज नावाचं जे एक अतिसूक्ष्म जे जीवाणू म्हणा किंवा एलियन म्हणा त्याला, तर हे जे ॲस्ट्रोफेज आहेत, तर ते सूर्यापासून एनर्जी घेत आहेत. ओके. सूर्यापासून एनर्जी घेत आहेत आणि त्यांची क्षमता एवढी प्रचंड आहे, की हळूहळू सूर्याची एनर्जी आणि प्रकाश कमी व्हायला लागलेला आहे. आणि सायंटिस्ट असं सुद्धा डिस्कव्हर करतात, की साधारण 19 ते 20 वर्षामध्ये आपल्या पृथ्वीवरती फक्त हिमयुग अवतरणार आहे. कारण सूर्याची क्षमता इतकी कमी होईल, की आपल्याला उष्णता आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही पृथ्वी तलावरती
आणि मुख्य म्हणजे हिमयुग आल्यामुळे शेती होणार नाही, सूर्यदर्शन होणार नाही आणि धनधान्य नाही, माणसाची रोगराई वाढणार आणि ह्याच्यामुळे जवळजवळ आपली पृथ्वीवरची निम्मी निम्मी निम्मं पॉप्युलेशन आपलं संपून जाणार आहे. तर हा केवढा मोठा प्रश्न जगापुढे आलेला आहे, की तुम्ही जर हा प्रश्न आणि 20 वर्ष हे काय फार लांबची गोष्ट नाही. म्हणजे बाबा म्हटलं 500 वर्षांनी होईल, 1000 वर्षांनी होईल, तर ठीक आहे. हळू-हळू काहीतरी रिसर्च आणि शोध व्हायला लागेल. पण 20 वर्ष? इट इज नॉट अ व्हेरी बिग टाईम पिरियड, राईट? आणि तुम्हाला आत्ताच त्याच्यावरती सगळे शोध घेणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. तर इथून हा आपल्या कादंबरीचा मेन गाभा आहे, की सूर्याची क्षमता जी कमी होती आहे, ती का होती आहे? म्हणजे का होती आहे कळलं आहे, पण आता त्याच्यावर सोल्युशन काय काढायचं आहे? आणि ह्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे, की फक्त आपली सोलर सिस्टम त्याच्यामध्ये अफेक्ट झाली आहे असं नाही आहे, तर इतर सोलार सिस्टम्स ज्या आहेत त्यासुद्धा अफेक्ट होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सायंटिस्टच्या लक्षात येते, ते म्हणजे ते सेट्टी नावाचा एक स्टार आहे जो सूर्यासारखा आहे. तर त्याच्यावरती हा ॲस्ट्रोफिजचा परिणाम होत नाही आहे, झालेला नाही आहे. तर हे काय गौड बंगाल आहे? म्हणजे फक्त ताऊ सेट्टीमध्येच का असं झालं आहे? त्यांच्याकडे काय आहे? ह्या स्टारमध्येच्या जवळपास काय आहे, की ज्याच्यामुळे ॲस्ट्रोफिजचा त्या ताऊ सेट्टीवरती परिणाम झालेला नाही आहे? तर हे ह्या कादंबरीचं मुख्य संशोधन हे आहे, की दे आर गोइंग टू डू रिसर्च ऑन ताऊ सेट्टीज ॲटमॉस्फिअर. कारण करणं किती आवश्यक आहे. म्हणजे ह्यांच्याकडे जे सिक्रेट आहे ते सगळ्यांना कळणं आवश्यक आहे, आपल्या जगाला कळणं आवश्यक आहे. नाहीतर 20 वर्षामध्ये हिमयुग नक्की अवतरणार आहे. आणि आपला हा जो मिस्टर ए आहे, ओके, हा मिस्टर ए एक सायन्स रिसर्चर आहे, ओके. आणि मुख्य म्हणजे त्यांनी ॲस्ट्रोफिजवरती ऑलरेडी काही पेपर पब्लिश केलेले आहेत. आणि हे पब्लिश केलेले पेपर त्यावेळेला समहाऊ एवढे लोकांनी काही पटले नव्हते. म्हणजे की त्यांनी अतिशय हुशार माणूस आणि त्यांनी ॲस्ट्रोफिज याच्यावरतीच संशोधन केलं आहे. पण समहाऊ म्हणतात ना, की प्रत्येक नाही होत, कधी-कधी आपले स्टार नसतात त्यावेळेला, असं झालेलं असतं. म्हणून तो वैतागतो आणि एका शाळेमध्ये तो सायन्स टीचर म्हणून कामाला लागतो आणि आपली हाऊस पण फेडून घेतो. इट्स ओके लाईफ ही दॅट मीन्स की चालू आहे त्याचं, तसं काही फारसं त्याला कोणी काही मित्रमैत्रिणी किंवा फॅमिली कोणी नाही आहे. पण ती जी शाळेतली मुलं आहेत तीच तो आपली मुलं अशी समजतो आणि त्यांना प्रेमाने तो शिकवत असतो. तर हा आहे ॲस्ट्रोफिजचा सायंटिस्ट. आता इथे एक नवीन व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते, ती म्हणजे मिस स्ट्रेट, ओके. तर ही जी मिस स्ट्रेट आहे, तर हिच्याकडे पूर्ण जवळजवळ जगाची सगळी सत्ता आहे अँड शी इज व्हेरी प्रॅग्मॅटिक लेडी, ओके. ती स्ट्रॅटला एकदम येऊन भेटते. तो आणि मग त्याच्याशी ते डिस्कस करते, की असं असं ते सोलार आहे सूर्याचं वगैरे. म्हणजे खरं तर आपल्या भाषेत सोप्या भाषेत म्हणायचं तर सूर्याला ग्रहण लागतं आहे आणि हे ग्रहण वाढत जाणार आहे. आपल्या ग्रहणांसारखं ह्या मोक्ष आणि हा स्पर्श असं नाही आहे, तर तो स्पर्शच होत राहणार आहे. तर म्हणून ती आपल्या मिस्टर ए अर्थात डॉक्टर ग्रेस, ओके. नाऊ वी कॅन से हिम डॉक्टर ग्रेस. तर ग्रेसला भेटते. त्याला तर ती म्हणते, की "तू काही रिसर्च अजून करू शकतोस का ॲस्ट्रोफेजवर वगैरे?" तर बऱ्याच ह्यानी तो म्हणतो, "ठीक आहे, रिसर्च करायला काय प्रॉब्लेम आहे?" तर मग रिसर्च करायला काय प्रॉब्लेम आहे? तो ती त्याला व्यवस्थित एका अगदी वेल इक्विप्ड लॅबमध्ये घेऊन जाते. तिथे बरेच सायंटिस्ट पण त्याला ऑब्झर्व्ह करणार असतात तिथे. तर तो त्याचं चालू करतो, त्याचं रिसर्च चालू करतो
आणि रिसर्च तो करत असताना त्याला एक नवीन शोध लागतो, की ॲस्ट्रोफिश डिव्हाईड होत आहेत. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन होतंय आणि हे तो ज्या क्षणाला स्ट्रेटला सांगतो, स्ट्रेट त्याला सरळ गाडी, रॉकेट, व्हॉटेव्हर मार्गाने एका अतिशय महत्त्वाच्या इंटरनॅशनल मीटिंगला घेऊन जाते, की जिथे ऑलरेडी पूर्ण जगामधून चायना, रशिया, व्हिएतनाम सगळ्या देशांमधून तिथे सायंटिस्ट ऑलरेडी बसलेले आहेत. अशा मीटिंगमध्ये डायरेक्ट ती त्याला घेऊन जाते आणि त्याचं इंट्रोडक्शन करून देते. आणि मग तो सांगतो, की जेव्हा तो सांगतो, की दे आर गेटिंग डिव्हायडेड. हा जो शोध आहे त्यांनी लावलेला, जेव्हा लोकांना कळतं, तेव्हा त्याला असे प्रश्न विचारले जातात, की तू किती वेळामध्ये यांना खूप मल्टिप्लाय करू शकतोस? तो खूप मल्टिप्लाय म्हणजे थोडं की होऊ शकतो, पण त्याच्यासाठी भरपूर जागा लागते, तुम्हाला ठिकाण लागतं. आणि ह्या ॲस्ट्रोफिजचं महत्त्वाचं काय असतं, की ते एक एक भयंकर एनर्जी स्टोअर असते त्यांच्याकडे, करून ठेवू शकतात आणि एमिट पण करू शकतात. ॲक्च्युअली पाहायला गेलं तर ॲस्ट्रोफेज हे अतिशय मानवी जीवनाला उपयोगी ठरले असते, कारण दे आर लाईक अ पॉवर हाऊस ऑफ लाईट. एकदा तुम्ही एक वर्षासाठी काही तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला कोणत्याही लाईटसाठी किंवा कशासाठी, तर तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष काहीच बघायला नको अशी परिस्थिती. पण पण असं नाही आहे ना, की ते तसं करत नाही आहेत. ते सूर्याला आपण ग्रहण लावून बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. आणि त्याला जेव्हा विचारलं जातं, की तू किती वेळामध्ये एवढे लक्ष अब्ज ॲस्ट्रोफिश तयार करू शकतो? तो म्हणतो, एवढे एवढे कशाला हवे तुम्हाला? तर देन त्याला एक्सप्लेनेशन येतं, की त्यांना हे असं ताव सिटीपर्यंत, जे दुसऱ्या सोलार सिस्टममधला सूर्य आहे, तिथपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे आणि तिथे जाऊन रिसर्च करायचा आहे. आणि तिथे रिसर्च करायला जायला आपलं नॉर्मल इंधन उपयोगी पडणार नाही आहे, कारण पृथ्वीची 13 वर्ष तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे प्रकाशाची 4 वर्ष एवढं इंधन आपल्याला पाहिजे. आणि जे नॉर्मली आपण उपयोगात आणतो, तर त्याचा उपयोग नाही आहे. आणि ॲस्ट्रोफेज दे आर डेफिनेटली गोइंग टू हेल्प इन धिस. पण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला ॲस्ट्रोफेज रिप्रोड्यूस व्हायला पाहिजेत, तेवढं तू करू शकतोस का? तो म्हणाला, की मला जर तुम्ही तेवढी साधनं आणि तेवढी जागा जर उपलब्ध होऊन दिली, तर नक्की करू शकतो. मग तसे ते सगळे सायंटिस्ट येतात आणि मग एक मोठ्या प्रमाणावरती सुरू होतं ते ॲस्ट्रोफेजचं रिप्रोडक्शन, राईट? आणि ते अतिशय यशस्वी प्रकारे चालू असतं. आणि आता ह्याचा उपयोग काय? तर ह्याचा उपयोग हेल मेरी नावाचं त्यांनी जे शिप तयार केलेलं आहे. द नेम ऑफ दॅट शिप इज हेल मेरी. आपल्या पूर्ण कादंबरीचं टायटल. आणि जो गाभा आहे तो आहे प्रोजेक्ट हेल मेरी. तर हा हेल मेरी जो आहे, तर ह्याला इंधन देणं फॉर 13 इयर्स वन वे. आणि जर ॲक्च्युली धिस वॉज अ सुइसायडल मिशन, म्हणजे कारण कोणताही ॲस्ट्रोनॉट परत येणं ही इम्पॉसिबल गोष्ट होती. त्याच्यामुळे जर परत येणार असेल कोणी, तर 13 + 13 26 वर्ष आणि मधली काही रिसर्च ज्या त्यांना जो वेळ लागेल त्याचं. तर एवढा म्हणजे 26 वर्षापर्यंत ॲस्ट्रॉनॉट कोणी येईल असं काही कोणाची शक्यता नव्हती. इट वॉज अ सुइसायडल मिशन. आणि सगळ्या सायंटिस्टना, ते जे ॲस्ट्रॉनॉट होते जाणारे, त्यांना हे माहीत होतं आणि ॲक्च्युली भरपूर लाईन लागली होती, की वी आर रेडी टू सेव्ह द. कारण की तुम्ही ह्युमन पूर्णपणे सर्व मानव जातीला तुम्हाला वाचवायचं आहे. हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आपल्या जगाला आपल्याला वाचवायचं आहे, हा उद्देश आहे. त्याच्यामुळे कितीतरी ॲस्ट्रॉनॉट, कितीतरी कितीतरी लोकांची एवढी लिस्ट त्यांच्याकडे तयार होती. पण ह्याच्यामध्ये फक्त
3 निवडले होते. आता हे का कठीण होतं? हे असे ॲस्ट्रॉनॉट निवडणं का कठीण होतं? तर त्याच्यामध्ये एक असं होतं, एक गिमिक त्याच्यामध्ये काय होतं, की जेव्हा स्ट्रेट आणि ग्रेस, ग्रेस हा जवळ-जवळ स्ट्रेटचा राइट हँड झालेला आहे. तर स्ट्रेट ही प्रत्येक गोष्ट त्याच्याबरोबर डिस्कस करतीये, की हे असं झालं तर असं होतं, तसं झालं तर तसं होतं आणि ती त्याला कारण तो ॲस्ट्रोफिज वरती पहिला तो यशस्वी सायंटिस्ट होता. त्याच्यामुळे स्ट्रॅटनी त्याला कायम आपल्या बरोबरच ठेवलेलं होतं. तर तो जेव्हा जात असतो तिला म्हणजे डिस्कशन चालू असतं दोघांचं, त्यावेळेला ती सांगते, की ॲक्चुअली ॲस्ट्रॉनॉट निवडणं इतकं सोपं नाही आहे. तो म्हणतो, "का?" तर ती त्याला सांगते, की 1,000,000 लोकांच्या मधून एका माणसाचा DNA 13 वर्ष जाण्यासाठी, पण नुसतं जाणार नाही आहेत बरं का. त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे. तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय लपलेली आहे, तर स्ट्रॅट ग्रेसला सांगते, की जेव्हा तुम्ही 13 वर्ष म्हणजे इट्स अ व्हेरी लाँग वन वे जर्नी. तर हा लाँग जर्नी जेव्हा त्या छोट्याशा क्युबिकमध्ये तुम्ही जेव्हा बसलेले असता, त्यावेळेला तुमचं मानसिक तुमचं म्हणजे की प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते आणि हे घडलेलं आहे की ॲस्ट्रॉनॉट एकमेकांना चक्क मारतात. कारण जागा लहान असते, हालता येत नसतं जास्त आणि शिवाय इट्स अ व्हेरी, व्हेरी लाँग जर्नी. ओके. म्हणजे ग्रेस तर हाबकतोच म्हणजे की ॲस्ट्रॉनॉट असं करतं बिकॉज ही इज नॉट अ ॲस्ट्रॉनॉट. तो काही ॲस्ट्रॉनॉट नाही आहे. तो सायन्स रिसर्चर आहे. तर त्याला एवढ्या डिटेलमधल्या गोष्टी काही माहीत नव्हत्या. घाबरूनच जातो. तो म्हणतो, "लोकं असं करतात, ॲस्ट्रॉनॉट असं करतात?" तर ती म्हणते, "येस, हे असं होतं, की एकमेकांना मारतात." मग तुमचं उत्तर काय आहे? ग्रेस स्ट्रॅटला विचारतो, की "देन व्हॉट इज युअर सोल्युशन?" म्हणजे हे असं आपल्या प्रोजेक्ट हेल मेरीमध्ये व्हायला नाही पाहिजे. तर याचं सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन तर जबरदस्त असतं ती सांगते. ती सांगते, की आम्ही ॲस्ट्रॉनट्सना कोमा इंड्यूस करणारे, त्याच्यामुळे त्यांना ही मधली वर्ष कळणारच नाही आहेत आणि नंतर ते आपोआप जागृतावस्थेत येतील. जेव्हा हा पिरियड संपत येईल त्यावेळेला. व्हॉट? ग्रेस ग्रेस म्हणजे की तो म्हणतो व्हॉट? कसं शक्य आहे? म्हणजे की इज दिस ओके? म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध नाही आहे असं, की तुम्ही इतकी वर्ष त्यांना कोमामध्ये टाकताय सरळ-सरळ. ती म्हणते त्याला पर्याय काय आहे? जर हे असेच गेले तर हे नक्की एकमेकांना काहीतरी थोड्या वर्ष झाले की कळणार. तर मग काहीच त्याच्यामधून होणार नाही आहे. तो म्हणतो, ओ म्हणजे की एकतर हे सुइसायडल मिशन आहे आणि त्याच्यामध्ये परत की तुम्हाला कोमा इंड्यूस करूनच पाठवणार आहे. तर तो म्हणतो, "चला बरं झालं बाबा, म्हणजे की आपलं काम सायन्स रिसर्च, ॲस्ट्रोफेज, त्यांचं रिप्रोडक्शन हे झालं की आपण झालं आपलं, आपला बाकी काही नाही." पण होतं असं? डेस्टिनीला काय मंजूर आहे? याचा विचार केलाच पाहिजे ना. माणूस विचार करत असतो, "नाही, नाही, हे ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे?" बट यू नेव्हर नो. मे बी तुम्ही एक एक प्रकारचा रिसर्चमध्ये आहात, पण केव्हा काय होऊ शकतं आणि कसं होऊ शकतं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर काय होतं आपल्या गोष्टीमध्ये? तर जेव्हा या प्रोजेक्ट हेल मेरीचं सगळं फुल लॉन्चिंग झालं आहे. आता ह्याचे क्रू मेंबर कोण कोण आहेत सांगते तुम्हाला. याच्यामध्ये चायनामधून या नावाचा ॲस्ट्रॉनॉट आहे. रशियामधून ओलेसिया नावाची आहे आणि एक ड्युबियस नावाचा आहे. हे 3 ॲस्ट्रॉनॉट आहेत, की जे प्रोजेक्ट हेल मेरीमधून ताऊ सिटीपर्यंत जाणारे आहेत. आणि एक शिपोरो नावाची लेडी आहे, की जी ऑब्झर्वर आहे. जे ड्युबियस जे करतोय त्याचं ऑब्झर्व करायचं काम तिचं असतं. तर आपल्या ह्या प्रोजेक्ट हेल मेरीच्या लॉन्चिंगला फक्त 3 दिवस राहिलेले असतात. ओके. 3 दिवस राहिलेले असतात आणि ते ड्युबियस आणि शिपोरो ज्या रिसर्च लॅबमध्ये ते
त्यांचं एक्सपेरिमेंट्स चाललेली होते ॲस्ट्रॉफेज रिलेटेड. तर तिथे एक्सप्लोजन होतं. अनफॉर्च्युनेटली अतिशय मोठं एक्सप्लोजन होतं, ज्याच्यामध्ये पूर्ण बिल्डिंग वेपराईज होऊन जाते. अर्थातच ड्युबियस आणि शिपोरो दोघेही राहत नाहीत. आणि ही घटना अतिशय टर्निंग पॉईंट ठरते सगळ्यांच्या, विशेषतः आपल्या डॉक्टर ग्रेसच्या आयुष्यामध्ये. त्याचं आयुष्य ह्या घटनेनंतर असं काही बदललं जातं की काही म्हणजे की त्याच्या ध्यानी मनी स्वप्नी काहीही नसलेल्या गोष्टी कशा त्याच्या आयुष्यामध्ये घडत जातात, हे कादंबरीमध्ये सगळं वाचणं इतकं आवश्यक झालेलं आहे की तुम्ही म्हणजे एकदा कादंबरी हातात घेतली ना की त्याच्यामध्ये तुम्हाला इतके चढ उतार, एवढी वळणं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात आणि सगळी धक्कादायक आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह. लक्षात आलं ना? नुसतं असं नाही आहे. त्या प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक बेस आहे. रायटरनी प्रत्येक गोष्टीचा अतिशय सखोल या विषयाचा अभ्यास करून त्यांनी प्रत्येक डिस्टन्स या ग्रहापासून इकडे, या ह्याच्यापासून इकडे किती अंतर आहे, त्याच्यासाठी काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो, याचा इतका सखोल अभ्यास केलेला आहे की नकळत तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये एवढे त्या प्रवासामध्ये जाता ह्या सगळ्या की काही विचारू नका. तर आता प्रश्न काय आला की ड्युबियस तर आता राहिलेला नाही आहे. शिवाय याच्यामधली जी मुख्य गोष्ट आहे की 1 मिलियन मधल्या एका माणसाचा DNA 13 वर्ष किंवा जर जगले तर 26 वर्ष, पहिली 13 वर्षच आपण पकडू की तो 13 वर्ष हा कोमामधून जो प्रवास करायचा आहे ताऊ सिटीपर्यंत, तर हा प्रवास त्याच्या शरीराला तो मानवला पाहिजे कोमामधून. ही पहिली अट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता करायचं काय? असा माणूस कसा कुठून आणायचा 3 दिवसामध्ये? तर ग्रेस आणि स्ट्रॅटचं जेव्हा डिस्कशन होतं, जेव्हा म्हणजे की दोघांच्यामध्ये हा महत्त्वाचा विषय, ग्रेस विचारतो की आता काय करणार आहे? व्हॉट यू आर गोइंग टू डू स्ट्रॅट? की आता तिसरा तुमचं लिस्टमध्ये तर असेलच आता, हो ना, कारण भरपूर मोठी लिस्ट होती, असं काही नव्हतं. पण ती म्हणते की हां, तिसरा माणूस जाणारा तयार आहे. तो म्हणतो, अच्छा कोण आहे? ती म्हणते तू आहेस. त्याची अवस्था काय झाली असेल तुम्ही विचार करा. तो म्हणतो, माझा काय संबंध? आय एम नॉट एन ॲस्ट्रॉनॉट. मी फक्त सायन्स रिसर्चर आहे. तुम्ही मला सांगा, जे मला येतं त्याच्यावरती मी रिसर्च करून देतो. पण मला ॲस्ट्रॉनॉट इज अ डिफरंट थिंग. मला काहीही स्पेसशिपमधलं माहीत नाही आहे. मी कधीही स्पेसशिपचं शिक्षण पण घेतलेलं नाही आहे. तर तर आणि शिवाय हे सुइसाइडल मिशन आहे. आय हॅव नॉट व्हॉलंटियर्ड माय सेल्फ. महत्त्वाचं म्हणजे की हे सुइसाईड मिशन आहे. आणि तर ती म्हणते, पण हे बघ, आपला जो मॅनकाइंड आहे, सगळ्या जगाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. पण तो म्हणतो, मी ॲस्ट्रॉनॉट नाही आहे. देअर इज अ लिस्ट ऑफ ॲस्ट्रॉनॉट्स गोइंग ऑन आणि व्हाय यू वॉन्ट मी? स्ट्रॅट म्हणते, बिकॉज यू आर ॲस्ट्रोफिजिक्स सायंटिस्ट. तिथे काहीही प्रॉब्लेम झाला आणि तू आता इतके दिवस आमच्या प्रवासामध्ये आहेस, तुला सगळं माहीत आहे आणि ॲस्ट्रोफेजबद्दल तुलाच सगळी माहिती आहे की काही प्रॉब्लेम आला तर काय होऊ शकतं. अँड फायनली यू आर ए रिसर्चर. जरी तुला काही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा तू रिसर्च तर नक्कीच करू शकतोस. खरं आहे की नाही? तो म्हणतो, नो, इट्स अ बिग नो फ्रॉम मी अजिबात जाणार नाही. स्ट्रॅट म्हणते, तुझ्या हातात काही नाही आहे. तुला आम्ही आता कोमा इंड्यूस करणार आहे आणि आत्ताच तुला कोमा इंड्यूस होईल आणि यू आर द थर्ड ॲस्ट्रॉनॉट. तर तो एवढा संतापतो मनामध्ये की समवन कॅन टेक डिसिजन अबाउट माय लाईफ, की जे माझा प्रांतच नाही आहे एकतर. आणि ती म्हणते की तू जा, तसंही तुझं इथं कोणी नाही आहे,
तुझी फॅमिली नाही, कोणी फ्रेंड्स असे विशेष नाही आहेत तुझ्याकडे. त्याला इतकं वाईट वाटतं, की म्हणजे तू माझ्या आयुष्याची किंमत तू अशी करतेस? म्हणजे की मला कोणी फॅमिली नाही आहे, मला कोणी हे नाही आहे. तर या लेट हिम गो टू सुसाईड मिशन. पण स्ट्रॅट ही लेडी अशी असते, की ती मॅक्झिमम प्रयत्न करत असते, की हे जग सगळं वाचणं खूप आवश्यक आहे. राईट? तर त्याचा कोमा इंड्यूस झालेला आहे आणि आपला जो मिस्टर ए आपण सुरुवातीला ज्याला पकडलं होतं, तर हा आपला डॉक्टर ग्रेस अशा प्रकारे प्रोजेक्ट हेल मेरीच्या स्पेसशिपमध्ये तो जातो आणि त्याचे डोळे उघडल्यावर त्याला काय काय दिसतं हे आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच आलं असेल. आणि त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात येतं की जिथं त्याला झोपवलेलं होतं तिथेच त्याला 2 मृतदेह पण दिसतात. एक स्त्रीचा असतो, एक पुरुषाचा असतो. आणि मग तो म्हणतो की येस, हे तर म्हणजे माझ्याबरोबरचे कलिगच असणार आहेत की जे कोमा सफर करू शकलेच नाही आहेत म्हणजे. आणि हा सगळा एवढा मोठा जो एक्सप्लेनेशनचा प्रवास, आता प्रवास कुठे चालू झाला आहे? ताऊस सेट्टीकडे जाण्याचा. तो असा वरती येऊन बघत असतो त्याच्या, की हां, हे अवकाश आहे आणि त्याला आता हळूहळू त्याच्या मेमरीच्या कडा पण तर उलगडू लागल्या आहेत. त्याला लक्षात आहे, की आता हे आपण ताऊस पण आता किती लांब आलो आहे आपण. ते माहीत नाही आहे, पण तसा तो सायन्स रिसर्चर असतो आणि तिथे पूर्ण सगळी वेल इक्विप्ड लॅब असतात सगळ्या. तर तो सगळा रिसर्च चालूच ठेवत असतो. तर तेवढ्यात एक गंमत घडते. म्हणजे हा एक या कादंबरीतला अतिशय महत्त्वाचा आणि मोठा टर्निंग पॉईंट आता आलेला आहे. तर त्याला स्क्रीनवरती एक अतिशय मोठी स्पेसशिप दिसते. एक अतिशय मोठी स्पेसशिप दिसते आणि तो हबकतो. एलियन स्पेसशिप? आता हे कुठून आलेत? आणि हे कोण आहेत? आणि एलियन म्हणले की आपल्याला थोडंफार वाटतंच, म्हणजे की एकीकडे त्याला उत्सुकता पण होती की हे कोण आहे? कुठलं आहे? आणि गंमत म्हणजे ते त्याच्याच रोखाने येत आहे. आणि त्याच्या रोखाने येत असताना ते एक विशिष्ट अंतरावर थांबतं. आणि हा स्क्रीनवर बघतोय, स्क्रीनवरून, की आता काय होणार आहे? त्याला अतिशय म्हणजे एवढी उत्सुकता आणि एवढा अँक्शस झालेला असतो, की आता म्हणजे मे बी आपला हा शेवटचा दिवस आहे. आपण काही त्या ताव सिटीपर्यंत पण जाणार नाही आहे. आपण वाचणार पण नाही आहे आणि काहीच नाही आहे. तर त्याच्यामध्ये ते जेव्हा थांबतं, तर तिथून एक सिलेंड्रिकल गोष्ट याच्या शिपकडे येते आणि व्यवस्थित लँड होते. तो अजून तो म्हणजे की म्हणजे ह्याचा अर्थ काय, की ते काहीतरी मेसेज देतंय ते, जे आलंय स्पेसशिप कुठून आलंय माहीत नाही. मग तो विचार करतो, ही जी सिलेंड्रिकल गोष्ट दिसते बाबा, तर ही आता मी घेऊ का नको? घेतलं तर काय स्फोटबीट होईल का काय होईल? पण तो म्हणतो इथं काय आता, म्हणजे आय हॅड टू टेक चान्सेस, कारण इथं अजून कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे पूर्ण अवकाशामध्ये. हे काय आहे ह्याचं निदान माहिती तर करूनच घ्यायला पाहिजे. मग तो जातो. ही ओपन्स दॅट आणि त्याच्यातनं त्या एका वेगळ्या सोलार सिस्टमची मॉडेल मॉडेल केलेली सगळी म्हणजे की पूर्ण ते एका वेगळ्याच आणि परत मेटलनी ते बनलेलं असतं. तर ते ओपन होतं त्याच्यासमोर आणि मग त्याच्यामध्ये असं नोट डाऊन केलेलं असतं पॉईंट्सनी, की हे जे स्पेसशिप आलं आहे हे 40 एरिडमधून आलेलं आहे. सो दिस इज फ्रॉम अदर सोलर सिस्टम आणि ते एरिडमधून आलेलं एरिडियन्सचं 40 एरिड असं त्याचं पॉईंट असतो, की जो त्यांनी मॉडेल पाठवलेला आहे. तर त्याला कळतं की आणि ते जे आहेत एरिड आणि त्यांचा तो जो आहे तो स्टार, तो सुद्धा अफेक्ट झाला आहे. म्हणून ते सुद्धा
रिसर्च करायलाच आलेले आहेत म्हणल्यावर त्याला जरा बरं वाटतं की काहीतरी कॉमन गोष्ट आहे दोघांच्यामध्ये, की आपण जो रिसर्च करतोय तोच रिसर्च हा पण करतोय. जे कोणी आलेले आहेत आणि किती आहेत, काय आहेत, काही माहीत नाही. त्याच्यानंतर काय येतं, थोड्या वेळाने अजून एक सिलेंड्रिकल गोष्ट येऊन तिथे पोहोचते, लँड होते. मग आता त्याला जरा थोडा कॉन्फिडन्स आहे यावेळेला, की बाबा हां, ह्यांनी काहीतरी आपल्याला एक मॉडेल पाठवतं, तर दुसऱ्यामध्ये पण काहीतरी असेल महत्त्वाचं. मग तो ते उघडतं. त्याच्यामध्ये मेसेज असतो, की भेटायचं आहे. म्हणजे ते जे कोणी आहेत एरडियन्स, तर त्यांना भेटायचं आहे. असं आणि मग तो म्हणतो, "या म्हणजे की तो ओके करतो आणि मग ते जे विमान थोड्या अंतरावर थांबलेलं असतं, तिथून एक असा टनेल तयार होतो, जो प्रोजेक्ट हेल मेरीच्या एअरलॉकला जाऊन अटॅच होतो. सी देअर टेक्नॉलॉजी. एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती त्यांच्याकडे. आणि ग्रेस तर थक्क झाला म्हणजे, की म्हणजे त्याच्या लक्षात येतं ते जे त्यांनी पॉइंट्स दिलेले असतात त्याच्यावरून कळतं, की यांचं ॲटमॉस्फिअर वगैरे पूर्ण वेगळं आहे एरिडचं. त्याच्यामुळे म्हणजे की त्यांचं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे, आपलं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ शकत नाही डायरेक्ट, ते पण आपल्या इथे डायरेक्ट येऊ शकत नाही. तर तर काय होतं, त्यांच्या स्पेसशिपचं दार उघडतं आणि तो बघत असतो स्क्रीन आणि तो असा टनेलमधून असा येत असतो. तर जे त्यावेळेचा म्हणजे की ग्रेसची म्हणजे की जी एक अशी म्हणजे की ही इज लाईक सरप्राईज, शिवाय परत एन्झायटी आणि आपण एका एलियनला प्रत्यक्ष बघतोय, तो आपल्याला भेटायला बोलवतोय. तर ही घटना त्याला एवढी खिळवून ठेवते आणि तो बघत असतो की हा एलियन कसा दिसतोय, तर माणसासारखा तर दिसत नाही आहे आपल्यासारखा. पण तो हां, म्हणजे त्याचं तो असं बघत असतो की एक असा एक थोडासा एक लॅब्राडोरपेक्षा थोडा मोठा, असा पण थोडा वेगळा आहे. नॉट लाईक ह्युमन तर नाही आहे, पण त्याला त्यांनी ऑब्झर्व्ह केलं. त्याला 5 हात होते. प्रत्येक हातावर 3 बोटं होती त्याला. ओके. आणि 2 ह्याचा उपयोग तर तो पायासारखा पण करून घेत होता. म्हणजे 2 हात म्हणा, पाय म्हणा आणि असं त्याचं शरीर असं सगळं वेगळं होतं. म्हणजे असं इट वॉज नॉट अ स्मूथ स्किन. जसं म्हणजे की एखादा खडकाळ पदार्थ कसा असतो ना, खडकाळ भाग कसा असतो, तसं त्याचं शरीर दिसत होतं. ते कशापासून बनलंय वगैरे ते नंतर सगळं त्याला कळतं. पण ते तसं सगळं असतं. तर मग तो असा म्हणजे की तो एक मध्ये त्याच्या एक ओपेक पडदा असतो टनेलला. नॅचरली म्हणजे कारण ह्याची हवा वेगळी, त्याची हवा वेगळी. तर हा पण असा टनेलमधून असा जात असतो. मग तो बघत आणि तो जेव्हा दिसतो, तर आता काहीतरी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. तर ही डज थम्स अप. तो पण त्याचा एक अंगठा दाखवतो. ही वेव्हज. मग तो पण वेव्ह करतो. म्हणजे देन ही अंडरस्टँड्स की येस, म्हणजे मी काय करतोय हे त्याला कळतंय. ओके. मग तो म्हणतो याला आता अजून काहीतरी आपल्याकडचं दाखवायला पाहिजे. तर तो जातो आतमध्ये ग्रेस आणि एक वॉच घेऊन येतो, न्यूमेरिकल वॉच आणि असं एक्सप्लेन करून दाखवतो असं म्हणजे टाईम वगैरे. तर मग हा पण जातो आतमध्ये. तो पण एक घेऊन येतो. त्याच्यामध्ये त्यांची काही अशी ती वेगळे अशी जरा सायन्स असतात त्या. आता आपलं कसं 1, 2, 3, 4 पासून 9 पर्यंत जातं. तसं त्याचं गेलं होतं 5 पर्यंत. आता हां, मग देन ही थिंक्स की हे 5 पर्यंत गेलंय. तर म्हणजे की तर तो दाखवतो की हे असं आम्ही असं म्हणजे हीच तो सिग्नल देतोय रॉकी आणि हां, त्याचं नाव तो रॉकी ठेवतो. कारण काहीतरी नाव म्हणजे त्याला उद्देश यायला तर पाहिजे आणि त्याचं जे खडकासारखं अंग असतं सगळं, म्हणून तो म्हणतो याला रॉकी नाव चांगलं सुटेबल आहे. तर मग तो विचार करतो, हां, यांचं आपण 9 पर्यंत जातो घड्याळामध्ये मोजताना किंवा मोजताना. तर हे लोकं 5 पर्यंत जात आहेत.
तर मग तो विचार करतो मोस्ट प्रोबॅबली याचं उत्तर आपल्याला आहे 10 फिंगर्स, राईट? म्हणून आपण 1 to 9 पर्यंत जातो आणि 10 हा आपला बेस पकडतो आपण आणि परत आपण 0 वरून परत वरती जातो. 6, 9, परत 12 असं जातो. तसंच ह्यांना काय आहे, की 3 आहेत ह्यांना. तर 3 आणि 3 6. 6 म्हणून त्यांनी 5 केलं आणि 6वा त्यांनी बेस केला असावा. हा आपल्या ग्रेसचा एक होरा, त्याचा एक तर्क. तर आता थोडंफार झालं आणि गंमत म्हणजे की रॉकी हा आवाज करू शकत होता वेगळे-वेगळे. रॉकी काय करू शकत होता? आवाज करू वेगळे-वेगळे साउंड काढायचा तो असा. तर मग तो ग्रेस काय ही इज अ सायंटिस्ट ना, तर तो काय विचार करतो, की आपण ह्याच्या ज्या साउंड वेव्हज आहेत, तर ह्या साउंड वेव्हजमधून तो काय कन्वे करतोय, याची मशीन्स पण आहेत. तर ते असतं त्यांच्याकडे एक प्रायमरी मशीन. तर तो ते आणतो आणि मग देन ही स्टार्ट्स अंडरस्टँडिंग व्हॉट ही इज ट्राईंग टू से. राईट? आता इथपर्यंत दोघांचं झालेलं आहे, की एकमेकांचं आणि मग त्याच्यामधून मग थोडंफार ह्याच्यापुढे त्यांचं सीरियस डिस्कशन. आता इंट्रो झाला, याला हे कळतं, त्याला ते कळतं, याला टाईम माहिती आहे, मेजरमेंट माहिती आहे, हे सगळं झालं. तर मग त्याच्यानंतर मग चालू होतं, की महत्त्वाचा मुद्दा. तर त्यांचं मग त्याच्यावर डिस्कशन होतं. तो सांगतो, की असं-असं आमचा पण सूर्य अफेक्ट झालेला आहे आणि त्याचाच म्हणजे की ताऊ शेट्टीला नाही काही झालेलं. तर का नाही झालं? म्हणजे दे आर वर्किंग ऑन सेम प्लॅटफॉर्म विथ अ सेम गेसवर्क एव्हरीथिंग आणि त्यांची शिप एवढी मोठी असते, प्रचंड मोठी असते आणि हा एकटाच कसा? तर तो विचारतो, की हाऊ कम तुझ्या शिपमध्ये अजून किती जणं आहेत? तर तो म्हणतो, आम्ही सगळे मिळून 23 जणं होतो. पण आम्ही सगळेजणं गेले. आय एम द ओन्ली सोल सर्व्हायव्हर. तर हा ग्रेस पण म्हणतो, की तो म्हणतो ग्रेस पण म्हणतो, मी पण आय एम ऑल्सो लोन सर्व्हायव्हर. पण तुमचे एवढे 23 मधले 22 गेले. तर तो म्हणाला, येस इट्स व्हेरी सॅड. ॲक्च्युअली रॉकी जो आहे ना, खूपच म्हणजे असं त्याचं बोलणं आणि इतकं म्हणजे की त्यांनी नमूद केलं आहे, की किती हंबल आहे हा आणि किती म्हणजे की मदत करणारा पण आहे आणि हे त्याच्या लक्षात येतं. तर रॉकी म्हणतो, की हो माझे 22 सहकारी होते. ते सगळे ते आता कोणी राहिले नाही आहेत. तर म्हणतो, की नंतर मग हा विचार तो म्हणतो, तुझी जागा कुठे होती? तू तू कसा वाचलास म्हणजे? तर तो म्हणतो, की ॲस्ट्रोफेज जिथे साठवलेले आहेत बिकॉज ही वॉज अ मशीन इंजिनियर. रॉकी वॉज अ मशीन इंजिनियर. त्याच्यामुळे तो ॲस्ट्रोफेजच्या शेजारी राहायची त्याची जागा होती. देन ही रिअलायझेस, की तो स्टडी जेव्हा ग्रेस करतो, की रेडिएशन एरिडमध्ये रेडिएशननी माणसं तिथली जे आहेत म्हणजे ते इव्हॉल्वच झाले नाही आहेत कारण तिथलं ॲटमॉस्फिअर एवढं थिक आहे की तिथे सूर्यकिरण खालपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे दे आर नॉट एक्सपोज्ड टू रेडिएशन. आणि आपल्याकडे आपल्या जगामध्ये तर आपण किती गोष्टींना एक्सपोज आहे ते त्याचा विचारच नाही करायचा. सो वी आर इव्हॉल्ड. सो वी आर इव्हॉल्ड टू टेक रेडिएशन आणि तिथे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे डोळे इव्हॉल्व नाही होऊ शकले. हे पण त्यांनी नमूद केलं. आणि मग असं एकमेकांची विचारांची, भावभावनांची देवाणघेवाण होत दोघांच्यामध्ये एक इतकं सुंदर मैत्रीचं बंधन हळूहळू सुरू व्हायला लागतं ना. म्हणजे खरं सांगू ही गोष्ट ना मेन मुद्दा आहे ताऊसाठी का इफेक्ट नाही झाला. पण हा जो गुंफला गेलाय तो एका सुंदर, सुंदर मैत्रीच्या भावनेमध्ये ही कथा पुढे जात राहते. एक अतूट मैत्री. कुणामध्ये? तर पृथ्वीवरचा एक सायंटिस्ट, एक ह्युमन बीइंग आणि एरिडमधला एक एरिडियन, की ज्यांच्यामध्ये अजून काहीही अशी सिमिलॅरिटी नाही व्यक्तिमत्वामध्ये. पण त्या दोघांच्यामध्ये जी मैत्रीची अतूट भावना सुरू होते, तर ती
अतिशय बघण्याजोगी आणि वाचण्याजोगी झालेली आहे त्या मैत्रीची भावना. म्हणजे कधी-कधी तर आपल्या पण डोळ्यातनं पाणी येतं म्हणजे ते वाचताना, की किती मैत्री आहे ह्या दोघांची. तर आता ह्याच्यामधून त्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चालू होतं, की हा ताऊ सेट्टीमध्ये का का बरं म्हणजे की हा इफेक्ट का नाही होत आहे? तर मग ते जेव्हा त्या ताऊ सेट्टीच्या जवळ जातात, तेव्हा ऑब्झर्वेशन त्याच्या ऑर्बिटमध्ये ऑब्झर्वेशन सुरू करतात. तर ते ऑब्झर्वेशन करत असताना त्यांच्या लक्षात येतं, की रॉकी सांगतो, "येस, इथे तर सगळ्या प्रकारचे म्हणजे की अ, वेगवेगळे जे जीव आपण म्हणतो, ते सगळे आहेत. इव्हन अमिबासारख्या पण काही गोष्टी आहेत इथे." तर तो म्हणतो, रॉकी म्हणतो, "म्हणजे इथे लाईफ आहे. इथे काहीतरी आहे, की जे देअर इज सम प्रेडेटर, की जो वाचवतोय ह्याला. तर आता कोण वाचवतंय तिथल्या ॲस्ट्रोफेजच्या ह्यांना? तर ह्याचा विचार आणि ह्याचं संशोधन व्हायलाच पाहिजे. पण ते कसं करणार? आता ह्याचा कसा शोध घ्यायचा? तर मग हा मशीन इंजिनिअर आहे, ह्याच्याकडे सायन्सचं नॉलेज आहे पूर्णपणे. आणि आता तो बऱ्यापैकी मशिनरी पण म्हणजे की विमानाचं पण म्हणजे त्या शिपचं पण सगळं शिकलेला आहे पूर्णपणे. तर मग तो सांगतो, की आपण तो त्याला म्हणतो, "तू मशीन इंजिनिअर आहेस ना, तर कॅन यू मेक अ लाँग चेन?" आणि त्याच्या चेनच्या खालच्या बाजूला आपल्याला म्हणजे की काही जे कलेक्ट करायचं आहे, ते कलेक्ट करून बंद करून आपण आणू शकतो का? तर तू बनवू शकशील का असं? तर तो म्हणतो, की "हो, बनवू शकेन. आमच्याकडे सगळं झेनोनाईट आहे आणि वी हॅव लॉट ऑफ ऑल दीज थिंग्स. तर मी करू शकतो." आणि तो तयार करतो. रॉकी तयार करतो. आता आणायचं काम आहे ह्याच्याकडे, ग्रेसकडे. आता तो सगळा सूट-बीट घालून तो ते जे त्यांनी बनवलेलं आहे, म्हणजे ते वाचताना तुम्ही अतिशय थरारक वर्णनातून जाता. म्हणजे असं आपण सुद्धा अंतराळामध्ये आहे आणि आपण हे धाडस करतोय. हीच भावना आपल्यामध्ये येते. थरार, सस्पेन्स सगळं, सगळं जे काही त्यावेळेला वाटू शकतं. आणि मग त्यांनी अथक प्रयत्नांनी ते सोपं नव्हतं. ते वर्णन सगळं तुम्ही कादंबरीमध्ये वाचा. काय-काय अडथळे आले, कसं-कसं झालं, तर ते सगळं तुम्ही कादंबरीमध्ये वाचा. त्याच्यामध्येच तुम्हाला तो थरार खरा अनुभवायला मिळेल. आणि तो फायनली ही सक्सीड्स इन गेटिंग द सॅम्पल तिथलं. ते सॅम्पल तो घेऊन पण ते होत असताना काही टेक्निकल गोष्टी ज्या करायच्या होत्या, तर त्या चालू होतं ते करणं. पण तरीसुद्धा अचानक अचानक ॲटमॉस्फिअरमध्ये खूप चेंज होतो आणि स्पीडमध्ये चेंज, एवढा चेंज होतो, एवढा चेंज होतो, की कसाबसा तो आतमध्ये येऊन पडतो. पण त्यावेळेला शिपनी अतिशय स्पीड पकडलेला असतो आणि ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेम चालू होतो, ॲटमॉस्फिअरचा प्रॉब्लेम चालू होतो आणि त्याच्यामध्ये जिथे तो बसतो कसाबसा, ग्रेस जिथं बसतो, ज्या चेअरवरती, ती चेअर एवढी जोरात ढकलली जाते वॉलकडे, की तो चेंदा-मेंदाच त्याचा ऑलमोस्ट झाला आहे तिथे. म्हणजे त्याची शेवटची घटकाच भरली आहे. तर ही शेवटची घटकाच त्याची भरली आहे आणि रॉकी हे बघतोय, तो सुद्धा टंबल होतोय. त्यांनी एक एअरलॉक तयार केलेलं आहे ग्लासचं आणि तो त्या कारण आणि इकडे म्हणजे की ह्याला भेटतो त्या एअरलॉकमध्ये असतो, पण एवढं तो टंबल तो बघतो की ग्रेस चेंबटला गेलाय. म्हणजे की आता तो कसा बाहेर येऊ शकतो? शक्य नाही. कारण मशीन जे शिप होतं, त्याचं जे मशीनचं काम सगळं बंद पडलंय आणि ते म्हणजे की कठीण आहे की त्याचं काही करणं. त्याच्यामुळे रॉकी काय करतो, तो त्या एअरलॉकमधून टंबल होत, होत येतो आणि सरळ ह्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, हेल मेरीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतो
आणि त्याला तो मागे खेचतो खुर्चीला, कारण त्याच्याकडे ताकद भरपूर असते. त्याला मागे खेचतो आणि तो हा सुटतो आणि हा बेशुद्ध, रॉकी बेशुद्ध होऊन पडतो. आता काय होणार? म्हणजे कारण रॉकी तर पूर्णपणे वेगळ्या अ, ह्याच्यामधून येऊन त्याचं सगळं बिचार ते इतकं वर्णन ना तुम्ही खरंच कादंबरीमध्ये वाचा की आणि म्हणजे त्याला वाचवण्यासाठी, ग्रेसला वाचवण्यासाठी रॉकीनं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्याचं यशस्वी असं झालं की ग्रेस वाचला, रॉकी पडलाय. रॉकी पडलाय. तो पूर्णपणे काय म्हणतो आपण की त्या म्हणजे काहीच नाही, बेशुद्ध म्हणा किंवा काहीही म्हणा त्याला, तो असा निश्चेत पडलाय म्हणजे अगदी पूर्णपणे. तर हळू-हळू ग्रेस भानावर येतो. स्वतः बघतो शिप आणि सगळं रॉकी खाली पडलाय आणि त्याला थोडं माहीत असतं की याचं यांची एक स्पेशालिटी, एरिडियन्सची स्पेशालिटी काय असते, तर त्यांचं शरीर आपोआप परत चांगलं होत असतं. पण तरी पण त्याला काही लिमिट असणार. पण मग तो काय करतो, त्याला तो त्याच्या एअरलॉकमधून त्याला परत त्याच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये ठेवतो, की निदान की म्हणजे की त्याच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये गेल्यावरती देन ही विल थिंक ओव्हर दॅट की काय करता येईल म्हणून. आणि त्यावेळेला ग्रेस इतका हतबल होतो, इतका हतबल होतो, म्हणजे की आता मी रॉकीला गमावतोय का काय? हीच भीती त्याला म्हणजे अक्षरशः तो इतका विषाद त्याच्या मनामधलं दाखवला आहे कादंबरीमध्ये. पण त्याच्याबरोबरच शिपकडे पण बघणं, सॅम्पल तर आलंय. शिपकडे बघणं आवश्यक आहे. ते जरी तो काय प्रयत्न करतो, की आपण मॅन्युअली ऑपरेट करू सध्या तरी आणि मग नंतर जे तोडमोड झाली आहे ती रिपेअर करता येईल. मॅन्युअली समहाऊ ही स्टार्ट्स ऑपरेटिंग आणि ते थोड्याफार ह्याच्यामध्ये येतं, की कंट्रोलमध्ये येतं स्पेसशिप. पण तो जेव्हा म्हणजे तो एअरलॉकमध्ये पडलेला त्याच्या बाजूचा जो रॉकीकडे बघून त्याला काही सुचत नाही आहे. तुम्हाला सांगते काय म्हणजे भावना माणूस अंतराळामध्ये आहे. तिथं मनुष्य अजून कोणी काही नाही आहे तिथे. आणि अशा ह्याच्यामध्ये जो एक इतका छान सवंगडी त्याला मिळाला आहे, आपण त्याला गमावतो का काय? ही जी भीती होती, ही भीती त्या भीतीनं त्याला काही सुचत नव्हतं. म्हणजे की आता तोपर्यंत त्याने ते सॅम्पलचं थोडंफार चालू केलं, कारण सॅम्पल घेतलंय. ते पृथ्वीवरच्या सगळ्या पूर्ण ह्युमन काइंडचा, सगळ्या मानवजातीचा आणि मानव काय सगळेच पशुपक्षी प्राणी सगळ्यांचा जीव धोक्यात आलाय. तर त्याच्यामध्ये त्यांना काय सापडतं, तर त्यांनी शोध चालू केलेला आहे एकीकडे. तर त्याच्यामध्ये ताऊ मोबिया नावाचा एक अमिबासारखा एक त्याला सापडतो, की जो ॲस्ट्रोफेजनं खातोय. राईट? आता हे लक्षात आलं ना, ताऊ सिटीवरती का नाही हा प्रॉब्लेम आहे? कारण जे ॲस्ट्रोफेज त्या सूर्याचं, त्या ताऱ्याचं जे सगळं एनर्जी आपल्याकडे घेऊन टाकतायत. पण ते करत असताना तिथे जो प्रेडेटर आहे तिकडचा, की जो वाचवणारा आहे तिकडचा, जो आहे ताऊ मोबिया ह्यांनी नाव दिलं त्याला. तर ते त्याला मारून टाकतात. त्याच्यामुळे त्यांची संख्या कमी होत जाते आणि दॅट इज द सिक्रेट. तर हे आता सगळं त्यांना कळलंय. त्यांचं मोहीम यशस्वी आहे, पण रॉकीचं काय होणार? तर तो असा बिचारा दुःखी ह्यानी बसलेला असतो रॉकीच्या त्या एअर बबल्स त्याच्यामध्ये त्याच्या शेजारी. तर मध्येच त्याला असे आवाज ऐकू येतात. तर तो बघतो तर रॉकी उभा आहे. बापरे! म्हणजे तो क्षण जो होता, तो क्षण म्हणजे काय? कोणती भेट म्हणायची, भरत भेट म्हणायची, काय म्हणायची, तुम्ही काही म्हणा. पण म्हणजे की ते वर्णन इतकं सुंदर आलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये, की ते तुम्ही नक्की वाचा. आता झालं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे.
मग ते त्याच्यावरती जे अजून त्यांना संशोधन ज्या प्रमाणामध्ये करायचं आहे ते सगळं ते करतात. ते सगळं करून झाल्यानंतर मग आता सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. यू कॅन इमॅजिन. ग्रेस आणि रॉकी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. कारण एरिड आणि अर्थ आणि शिवाय व्हीनस या आणि अजून एक ग्रह या सगळ्यांना वाचवायचं उद्दिष्ट त्यांचं सफल झालेलं आहे. होईल नाही, आता झालं आहे. त्याच्यामुळे रॉकी आणि ग्रेस अतिशय आनंदात आहेत. सो दे डिसाईड टू सेलिब्रेट दिस विक्ट्री, राईट? तर माहिती आहे त्यावेळेला म्हणजे कादंबरीत रॉकीचं काय मस्त वर्णन झालेलं आहे. त्यांनी काय असं काही घातल्यासारखं काहीतरी आहे ते तर तो आणि हा ग्रेस पण काय करतो की जी ओलेसे असते रशियन, तर ती तर तो म्हणतो हिच्या म्हणजे काय त्यांचा बॉक्स किंवा वॉटेवर बिलॉंगिंग्स असतील त्याच्यामध्ये व्होडका हिच्याकडे नक्की असणार. तर हा जाऊन व्होडका घेऊन येतो आणि हा असा काहीतरी छान अंगावर त्यांनी घातलं आहे असं मस्त. तर तो मग विचारतो की मी कसा दिसतोय, तर हा म्हणतो ग्रेस, त्याला हसू येत असतो. तो म्हणतो एकदम हँडसम दिसतोयस तू. आणि मग दोघांचं मस्त सेलिब्रेशन वगैरे सगळं होतं. आणि मग ह्याच्यानंतर क्षण येतो विरहाचा, वियोगाचा. आणि हा क्षणसुद्धा अतिशय सुंदररित्या कादंबरीच्या वर्णनात आलं आहे. दोघांच्या भावभावना आणि दोघांचं इतक्या दिवसांचं एकत्र वास्तव्य आणि एका मोठ्या उद्दिष्टावर सफल केलेलं काम, राईट? तर तो क्षण येतोच म्हणजे शेवटी. आणि मग रॉकीचा प्रवास त्याच्या पेट्रोल लाईनमधून त्या एरिडकडे चालू होतो आणि ग्रेसचा चालू होतो पृथ्वीकडे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा हे प्रोजेक्ट हेल मेरी झालं त्यावेळेला त्याच्यामध्ये बीटल्स ठेवलेले होते. आता हे बीटल्स सगळ्यांना माहिती आहे की साधारण 60च्या सुमारासचा एक अतिशय प्रसिद्ध बँड. म्हणजे ते चौघंजणं जे रिंगो, जॉर्ज आणि हे जे सगळे जे आहेत त्यांचे बीटल्सचे, तर 4 इन्स्ट्रुमेंट तिथे ठेवलेली आहेत बीटल्स या नावाने. आणि त्याचा उपयोग अशासाठी आहे की जर तुम्हाला वाटलं की म्हणजे जसं तुम्ही हे संशोधन कराल आणि तुम्हाला जर वाटतंय की आता प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुम्ही हे 4 सेल्फ ड्रिव्हन आहेत ते. म्हणजे तुम्ही त्यांना एकदा लॉन्च केलं तुमच्या शिपमधून की ते सेल्फ ड्रिव्हन आहेत ते. त्यांना काही लागत नाही आणि ते पृथ्वीवर पोचतात. ते बरोबर जिथे म्हणजे की हे आहे स्ट्रॅट वगैरेचं जिथे आहे तिथे पृथ्वीतलावर ते पोचणं. तर तो सगळं माहिती सगळी रेकॉर्ड करत असतो. ती सगळी त्या 4 इन्स्ट्रुमेंटमध्ये तो भरून ठेवतो पूर्णपणे. पण तो म्हणतो मी आत्ता नाही लॉन्च करत. मे बी मला जर वाटलं काही प्रॉब्लेम तर मी तेव्हा लॉन्च करेन किंवा पृथ्वीच्या कक्षात गेल्यावरती लॉन्च करेन. ओके. ही इज हॅप्पी. रॉकी पण तिकडे आहे. ह्याचा प्रवास इकडे चालू आहे, त्याचा प्रवास तिकडे चालू आहे. आणि मग अचानक फार मोठा अलार्म वाजायला लागतात. तर आता अलार्म का वाजायला लागला? गडबडून उठतो. गडबडून बघायला लागतो की काय प्रॉब्लेम झाला एकदम शिपमध्ये. तो बघतो तर ते जे ताऊ मोबिया जे ॲस्ट्रोफेजला म्हणजे की पण दे बेअर इन सेपरेट बॉडी. आणि ते एरिडच्या झेनोनाईट ह्या अतिशय म्हणजे की त्याच्यातनं कोणीच एस्केप होऊ शकेल अशी अपेक्षाच नव्हती. पण ते एस्केप झाले. ओके. हे एस्केप झाले आणि ते ॲस्ट्रोफेजवर गेले. अँड नाऊ दे आर इटिंग ॲस्ट्रोफेज. संपून टाकायला लागलेत. आता ते संपून टाकायला लागल्यामुळे काय झाले की फ्युएल कमी झालं. दे आर ॲज गुड ॲज दे आर ओनली फ्युएल. तर शिपचं फ्युएल संपत यायला लागलं. हा त्याच्या लक्षात आल्यावरती तो परत रिसर्च चालू करतो. आणि रिसर्च चालू आणि सुदैवाने सगळे जिथे ठेवलेले असतात सगळे अफेक्ट झालेले नसतात. तो जो एक सेक्शन अफेक्ट होऊन झालेला असतो. पण मग तो त्याच्या लक्षात येतं की हे जे ताऊ मूव्ही आहेत की जे ॲस्ट्रोफेजला खात आहेत दे कॅन गो थ्रू झेनोनाईट बट दे कॅनॉट गो थ्रू प्लास्टिक ऑर एनी अदर मेटल.
तर तो त्याप्रमाणे सगळं भराभर तयार करतो. आता कसं केलं म्हणजे की फायनली ही इज अ सायंटिस्ट. पण आपण म्हणतो ना, की जेव्हा माणसाच्या म्हणजे की अगदी बेतलेलं असतं तेव्हा माणूस म्हणजे किंवा आपण आपला डायलॉग म्हणू शकतो, की अ, जब कोई इच्छा आप मन में ठान लेते हो, तो पुरी कायनात आणि इथे तर पूर्ण कायनातच आहे. ही सगळी पूर्ण सगळीकडे अंतराळ आहे. तर दे विल हेल्प यू तसं झालं ते. त्यांनी ते सगळं केलं, कंट्रोलमध्ये आणलं आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की अरेच्चा! की रॉकीची तर शिप पूर्ण झेनोनाईटने बनलेली आहे. तर त्याच्यामध्ये तर चांगलाच प्रॉब्लेम झालेला असणार, की त्याचं कारण म्हणजे फक्त झेनोनाईट तेवढ्या बॉक्सपुरतं अवलंबून नाही आहे. एव्हरीवेअर देअर इज अ झेनोनाईट, तर त्याची शिप नक्की गेली आहे प्रॉब्लेममध्ये. आता अशा वेळेला ग्रेसने काय बरं विचार केला असेल सांगा? हां, म्हणजे त्याच्या मनामध्ये असं येतं, की आज मला फक्त रॉकी आणि रॉकी दिसतोय आणि मला तो कळतंय, की तो रॉकी प्रॉब्लेममध्ये आहे, त्याची शिप प्रॉब्लेममध्ये आहे, एवढी मोठी शिप त्याची. कारण सगळीकडे झेनोनाईट आहे, सगळीकडे ते तावमोबिया पसरलेत आणि नक्कीच ते सगळे ॲस्ट्रोफेज जरी त्याच्याकडे खूप ॲस्ट्रोफेज आहे, तरीसुद्धा ते सगळं प्रॉब्लेममध्ये आहे. तर आता अशा वेळेला काय केलं पाहिजे? काय केलं असेल? तर तो जे बीटल्समध्ये जी सगळी इन्फॉर्मेशन लोड केली आहे, ते बीटल्स तो अर्थवर सोडून देतो. महत्त्वाचं काम झालं. जो रिसर्च केलेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे, तो त्यांनी पृथ्वीकडे पाठवला आहे. आणि तो काय करतो? आणि तो पृथ्वीकडे जातो का काय करतो? नाही. तो बीटल्स पृथ्वीच्या दिशेनं आणि हा एरिडच्या पेट्रोआ लाईनच्या शोधामध्ये, रॉकीच्या शिपकडे. तर हा त्याचा शोध घेतो. रॉकीला वाचवतो. रॉकी प्रॉब्लेममध्येच असतो. त्याची शिप पूर्ण प्रॉब्लेममध्ये असते. तर आता ह्याच्याकडे सोल्युशन आहे. त्याच्यामुळे यांनी त्याची शिप सगळी कंट्रोलमध्ये आणली आहे आणि ते एरिडमध्ये आता एरिडचं तर म्हणजे की काय म्हणायचं तिकडचं वातावरण पण पूर्ण वेगळं. पण ह्याच्याकडे शिप आहे. हेल मेरी आहे आणि म्हणजे आता अशी परिस्थिती तो किती आनंद व्हावा ग्रेसला, की आपण रॉकीला वाचवलं. आपण आपल्या अर्थला पण वाचवलं आहे. आपण माहिती पाठवून दिली आहे. पण तो म्हणतो, "मग आता तू परत जाणार ना?" तो म्हणतो, "मी नाही जाऊ. इट वॉज अ सुइसायडल मिशन." कारण माझ्या शिपमध्ये मला अजून 13 वर्ष लागणार आहेत पृथ्वीवर पोचायला. तर एवढा माझ्याकडे फ्युएल पण नाही आहे आणि अन्नपदार्थ पण नाही आहेत. तर तो तो म्हणतो, मी जात नाही पृथ्वीला कारण मी जाऊच शकत नाही. पृथ्वीला मध्येच कुठेतरी काही होण्यापेक्षा थोडे दिवस मी राहीन, शेवटच्या वर्षाचं काय? मी अंतराळातच कुठेतरी काहीतरी होणार. त्यापेक्षा मी काही जात नाही पृथ्वीकडे. तर तो म्हणतो, की आणि गंमत म्हणजे की ते सगळे जे एरिडियन्स तिथले असतात, एकतर त्यांना सगळी तो मदतही करतो, पण ती लोकं काय करतात, की ह्याचं ॲटमॉस्फिअर वेगळं. तर त्याच्यासाठी ते खूप मोठे प्रचंड ग्लास डोम बनवतात. ग्लास डोम बनवतात आणि त्याची जी सगळी सुखसोयी करता येतील, त्या सगळ्या सुखसोयी ते करतात. आणि ते म्हणतात, की "आपण काहीतरी करूया, काहीतरी आम्ही करतो तुझ्यासाठी, की तू पृथ्वीवर तुझ्या पोचशील." पण खरं सांगायचं तर ग्रेस विचार करतो, की पृथ्वीवर कोण आहे माझं? म्हणजे मला तर कोणी नाही म्हणून तर स्ट्रॅटनी पाठवून दिलं माझ्या इच्छेविरुद्ध. माझ्या इच्छेविरुद्ध मी ह्याच्यामध्ये हां, अर्थात झालं पुढे, केलं त्यांनी सगळं सक्सेसफुल आणि ही वॉज द ओन्ली लोन सर्व्हायव्हर फायनली. म्हणजे कुठेतरी स्ट्रॅटच्या मनामध्ये जे होतं ते योग्य पण झालं होतं. कारण बाकीचे 2 ॲस्ट्रॉनॉट तर दे कुडंट टेक दॅट कोमा. पण हा बाहेर आला त्याच्यामधून. हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्या मनामध्ये एक विषाद आहे. तर तो म्हणतो, की नाही बघू पुढे म्हणजे की सध्या तरी नाही.
आणि त्यांनी सगळ्या सुखसोयी एरिडियन्सनी करून दिलेल्या आहेत. तर तो म्हणाला, की मी सध्या तरी एरिडमध्येच राहीन म्हणजे. आणि रॉकीला आणि सगळ्या एरिडियन्सना एवढा आनंद होतो आणि तो म्हणतो, "हा हा जो आनंद मी बघतोय यांच्या चेहऱ्यावर, हा असा आनंद मला पृथ्वीवर कोणाला म्हणजे मला बघून कोणाला होणार आहे म्हणजे कोणी नाही आहे." तर मग रॉकी म्हणतो, की थोडे दिवस तर तो गंमत म्हणजे तो सायन्स टीचर असतो. तर इथे पण त्यांनी जे सगळं तयार केलेलं असतं, तिथे पण त्यांनी चांगलं तिथल्या छोट्या-छोट्या एरिडियन्सना शिकवायचं काम तो चालू करतो. तर आणि म्हणजे हा पूर्णपणे तिथेच राहतो का कधीतरी पृथ्वीवर जातो? तुम्हाला काय वाटतं? आता ही सगळी गोष्ट ऐकल्यावरती तुम्हाला काय वाटतंय, की ग्रेस जाईल पृथ्वीवर परत? मला असं वाटतं, की सध्या तरी जाणार नाही आहे आणि नंतर पण नंतर कोण? म्हणजे पृथ्वी तर वाचली आहे. पृथ्वी वाचली, त्यांनी त्याचं काम केलंय. आणि तो विचार तेच करतो, जाऊन मला जरी हिरोइक वेलकम जरी मिळाला ऑफिशियली आणि मला अगदी मेडल मिळालं, काही झालं. पण मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे मला इथे जी आता मला माझी माणसं वाटतायत, त्याच्यामध्ये मला राहायचं आहे. आणि मग शेवट असंच होतं, की तो तिथे राहतोय. जेव्हा रॉकी त्याला विचारायला येतो, की आमचं सगळं आता आम्ही तुला पाठवू शकतो, म्हणजे आमच्याकडे पण आता खूप सायन्स रिसर्च झाला आहे. तर तुला जायचं आहे का? तो म्हणतो, "सध्या नाही, मे बी बघू पुढे जावंसं वाटलं तर पृथ्वी तलावरती." अशी ही आपल्या प्रोजेक्ट हेल मेरीची गोष्ट आहे. आणि तसं बघायला गेलं तर ही आहे, की ताऊ सेट्टी का इफेक्ट झाला नाही, का इफेक्ट झाला नाही ॲस्ट्रोफेजनी. हा मेन गाभा आहे सायंटिफिक. पण त्याच्यामध्ये फुललेली रॉकी आणि ग्रेसची एक सुंदर मैत्र मैत्र भावना आपल्याला वाचायला मिळते. आणि हे वेगळ्याच प्रकारचं जे मैत्र आहे, ते मला असं वाटतं, की तुम्ही पण वाचायला आता खूप उत्सुक झाला असाल, तर तुम्ही या कादंबरीचा मोठी कादंबरी आहे आणि अतिशय डिटेलिंग आहे सगळं आणि तुम्हाला हे अत्यंत आनंद देईल कारण की हे जे सगळं डिटेलिंग आहे ना, की आपण पूर्णपणे गुंतून जातो त्याच्यामध्ये. सगळ्या म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आली, त्याच्यामध्ये सायन्स आलं, मैत्री, इमोशन्स आले. अजून काय पाहिजे? तर तुम्ही नक्की ह्या कादंबरीचा आस्वाद आणि आनंद दोन्ही घ्या. नमस्ते.